नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच रंजक दाराचा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजेच इकडे किमयाची जी काही नाटकं चाललेली आहेत त्या सगळ्याला आता आळा बसणार आहे। किमयाने ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे हे सगळं घडत आहे। त्यामुळेच आता समर अक्षरशः स्वानंदीची हात जोडून माफी मागताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण त्याला कळलेलं आहे की स्वानंदी एवढी दुखावली का गेली, स्वानंदीला त्रास का होतोय, म्हणून तो या सगळ्या गोष्टींकडे अगदी लक्ष देतो। स्वानंदीने जेव्हा नशेमध्ये का होईना सगळ्या गोष्टी बोलून दाखवलेल्या असतात आणि समरला कळलेलं आहे की आपण चुकीचं वागलेलो आहोत, आपण असं वागायला नको होतं, हे सुद्धा समरच्या लक्षात आलेलं असतं आणि म्हणूनच समर स्वानंदीची माफी मागतो। या उलट आणखी काही गोष्टी होतात, त्या म्हणजेच इकडे पुन्हा आता किमया येते आणि किमयाचा गोंधळ सुरू करते की तू असं करायला नको होतं, स्वानंदी माझ्याशी चुकीचंच वागलेली आहे, तिनं असं वागायलाच नको होतं म्हणत ती वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असते। आणि मग समर शेवटी तिला म्हणतो की त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो, काल जे काही घडलेलं आहे ते चुकीचं आहे हे मलाही माहिती आहे, पण त्याच्यामध्ये स्वानंदी मॅडमची अजिबात चूक नाही, कारण त्यांच्या कोल्ड्रिंक्समध्ये कोणीतरी ड्रिंक्स मिक्स केलेलं होतं म्हणून हे झालंय। एरवी त्या खूप सेन्सिटिव्ह आहेत, त्या असं कधीच वागत नाहीत असं समर स्पष्टपणे तिला सांगत असतो। पण किमया म्हणत असे की मी काय चुकीचं वागले, तिनं माझ्याशी असं वागायलाच नको होतं। तेव्हा समरचं स्पष्ट म्हणणं आहे की एक गोष्ट लक्षात ठेव किमया, तुला पण मी प्रत्येक वेळेस लांब करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तुला गोष्टी कळत नाहीयेत म्हणून हे सगळं झालेलं आहे। तू जराही विचार केलेला नाहीये की स्वानंदी मॅडमना काय वाटेल। काही झालं तरी ती माझी बायको आहे आणि तू मैत्रीण आहे, मान्य मला तू मैत्रीण आहे, सगळं मला पटतंय, पण काहीतरी लिमिटेशन असतात आणि त्या माझी चांगली मैत्रीण पण आहेत आणि त्याचबरोबर बायको पण आहेत, त्यामुळं त्यांची बाजू मी घेणारच आहे। आता तू चुकलेली आहे तर तुला ऐकून घ्यावं लागणार आहे, अशा पद्धतीने समरने इकडे किमयाला सांगितलेलं आहे। पण शेवटी अनावर होतो, राग अनावर होतो, तेव्हा मात्र समरने हात उचललेला आहे। स्वानंदीची बाजू घेत समरने किमयावरती हात उचललेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहूया। इकडे स्वानंदीला घेऊन आता समर रूममध्ये आलेला असतो। स्वानंदी समरला म्हणत असते की हा शर्ट का घातला तुम्ही, हा शर्ट कसा दिसतोय तो तुम्हाला, एरवी मी सांगितलं असतं हा शर्ट असा शर्ट घाला तर तुम्ही तो घातला नसता, ओरडला असता माझ्यावरती, मला म्हणाला असता की मी असे कपडे नाही घालत आहे, मी नाही घालणार, मग त्या किमयाने दिला म्हणून तुम्ही हा शर्ट घातला, तुम्हाला जरा पण काही वाटलं नाहीये। अहो कसा दिसतोय तो शर्ट, कसे दिसताय तुम्ही, हा सॅम, असं ती म्हणते। पुन्हा म्हणते नाही नाही सॅम नाही, कसं माहितीये का, माझ्या राजवाडेच आहात तुम्ही। समरला कळतच नसतं की ही एकदम बोलते काय, हसते काय आणि अचानक रडायला सुरुवात करते। स्वानंदीकडे तो पाहतच असतो, तो म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐकून घ्या तुम्ही। पुन्हा स्वानंदी रडायला सुरुवात करते। इकडे अंशुमन आणि त्याचबरोबर चिंगी या दोघांचा एक वेगळाच गोंधळ सुरू झालाय। अंशुमनने चिंगीला आता त्याच्या प्रेमाच्या या जाळ्यात अडकवलेलं आहे आणि चिंगी बिचारी त्याच्यामध्ये अडकली, तिच्या लक्षातही येत नाही की आपण काय चूक करून बसतोय आणि या सगळ्याचे परिणाम काय भोगावे लागणार आहेत हे चिंगीच्या लक्षात येत नाहीये। चिंगीला असं वाटतंय की अंशुमनचं तिच्यावरती खरं प्रेम आहे आणि अंशुमनने तिचा आता गैरफायदा घेतलेला आहे। खरं तर चिंगीने थोडा विचार करायला पाहिजे होता। स्वानंदीने तिला आधीच सांगितलं होतं कामाशी काम ठेवायचं, आजूबाजूला कुठेही लक्ष ठेवायचं नाही, कोणी काही बोललं तरी फसायचं नाही, कारण एक चूक खूप महागात पडू शकते। पण आज चिंगीने तीच चूक केलेली आहे आणि ती अंशुमनच्या जाळ्यात फसली। स्वानंदीला सांगण्याचा स्वानंदीचा हाच उद्देश होता की अंशूपासून लांब राहा, पण चिंगीने काही ऐकलेलं नाही आणि स्वतःचं सर्वस्व आता ती गमावून बसलेली आहे। तिला त्या गोष्टीची जाणीव पण नाहीये की अंशुमन काय करू शकतो। इकडे स्वानंदी चिडलेली असते, समरला म्हणत असते की तुम्ही अतिच करता, तुमच्या पण स्वतःच्या लक्षात नाही आलेलं, तुम्हालाही नाही वाटलं की आपण जे काय करतोय ते चुकीचं आहे, तुम्हाला एकदाही नाही वाटलं की त्या किमयाला सांगावं, तिला बोलावं, तरीही तुम्ही तिचीच बाजू घेत राहिलात, असं स्वानंदी सगळं त्याला बोलत असते। समर म्हणत असतो ऐकून घ्या, पण स्वानंदी मात्र आता ऐकून घ्यायला तयार नसते। इकडे चिंगी अंशुमनला म्हणत असते की अंशू प्लीज, म्हणजे मला एकटं सोडणार नाहीये ना, मला सोडून नाही जाणार ना। तेव्हा तो म्हणतो नाही आता तू जा बाहेर, म्हणजे कोणाला संशय यायला नकोय, मी नाही सोडणार तुला। ती म्हणते बघा ऐका एकदा ना अंशू, असं म्हणत ती बोलत असते।
कारण तिला माहीतच नाहीये की अंशुमन कसं आहे, त्याची काय लायकी आहे, त्याच्याबद्दल तिला काहीच माहित नाहीये. एवढं तिला स्वानंदीने समजून सांगितलेलं होतं. आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आता घडत असताना मात्र ती पूर्णपणे अडकलेली आहे. आणि अंशुमन आता तिचा कसा गैरफायदा घेऊन वाट लावणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. इकडे स्वानंदी मात्र समोर ओरडत असते, चिडत असते. त्याच्या अंगातला अक्षरशः तो शर्ट काढून फेकून देते, त्या शर्टवर मारत असते आणि म्हणत असते की पुन्हा नाही घालायचा हा शर्ट. मी सांगितलंय ना नाही घालायचा, नाही चांगला दिसत आहे तो शर्ट, मी दिला असता तर घातला नसता. त्या किमयाला काय कळतं? आता इथून पुढे तुम्हाला कोणते कपडे घालायचे, काय करायचे हे सगळं मी सांगेल तसं होणार आहे. कारण तुम्हाला जराही वाटलेलं नाहीये. ती सॅम सॅम म्हणून तुमच्या जवळ येत असते, चिकटत असते. तुम्ही एकदाही तिला म्हणाला नाही की माझ्यापासून दूर हो, कारण तुम्हाला वाटलंच नाहीये. तुमच्या बायकोला काय वाटेल याचा विचारच तुम्ही केला नाहीये. असं सगळं स्वानंदी बोलत असते. समर तिला समजवत असतो. जेव्हा समर म्हणतो की काय हवंय, पाणी देत असतो, ती घेत नसते. तेव्हा ती म्हणते की 1 ग्लास समर राजवाडे हवेत. आता समरला प्रश्न पडतो, नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. कारण स्वानंदीने सरळ सरळ तिच्या प्रेमाची कबुली सुद्धा समरला दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त माझे आहात, तुमच्यावर दुसरं कोणाचाही अधिकार नाही. इकडे स्वानंदीचे बाबा रोहन त्याचबरोबर मंदा विचार करत असतात की काय झालं होतं. तेव्हा बाबा म्हणतात की नाही, मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी वेगळा प्रॉब्लेम झालेला होता. एवढंच असं नंदू वागणं शक्यच नाहीये. मला असं का वाटतंय की त्या कोल्ड्रिंक्समध्ये काही मिक्स तर केलं नव्हतं ना. तेव्हा मंदा म्हणते की मला माहितीये मिक्सच केलेलं होतं, कारण काही झालं तरी स्वानंदी अशी वागणार नाहीये ह्याची मला खात्री आहे, असं ती स्वतः सांगत असते. तेव्हा मात्र आता राजवाडेंना कॉल करूया आणि त्यांना विचारूया, कारण ती शुद्धीत नसणारे हे लक्षात आलेलं असतं आणि म्हणून हे विचार करत असतात. रोहनला पण काळजी वाटत असते की ताई असं कधीच वागलेली नाहीये, 4 माणसात ताई शोभा होईल असं कधी वागलेली नाहीये, पण अचानक असं का घडतंय, असे प्रश्न त्यालाही पडलेले असतात. तेव्हा बाबा मंदालाही सांगतात की तू शांत बस. पण मंदाचं काहीच चुकीचं नसतं. मंदाला माहितीये की स्वानंदीच्या बाबतीत हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे, कोणी हे सगळं केलंय हे मंदाला माहितीये, म्हणून तर तिने बोलत असते. पण आता तिला शांत करत असतात, तिला म्हणत असतात की तू नको बोलूस. इकडे मात्र आता स्वानंदी सकाळी उठलेली असते. समरने तिच्यासाठी कॉफी बनवून आणलेली असते आणि समर म्हणत असतो की ही घ्या कॉफी. तेव्हा स्वानंदी म्हणते मला कळत नाहीये मला काय झालंय, माझं डोकं इतकं जड का झालंय, याआधी कधीच माझं डोकं जड झालेलं नव्हतं, आज एवढं माझं डोकं जड का होतंय, माझ्या लक्षात येत नाहीये, असं स्वानंदी सांगत असते. समर म्हणतो की माझ्या लक्षात आहे काय झालेलं. स्वानंदी म्हणते काय झालंय, मी काय चुकीचं वागले का, मला नाही माहिती, मला काहीच आठवत नाहीये. समर तिला विचारतो मला फक्त एक सांगा की तुम्ही काल काय खाल्लं होतं. तेव्हा स्वानंदी म्हणते मी ज्यूस पिला होता, जे अंशुमनने मला दिलेलं होतं ते ज्यूस मी पिलं होतं, बाकी असं काही मी खाल्लेलं नाहीये, असं स्वानंदी सांगत असते. तेव्हा मात्र समर म्हणतो की ठीक आहे, म्हणजे माझ्या लक्षात आले तुमच्या ज्यूसमधून तुम्हाला काहीतरी देण्यात आलेलं होतं. आणि समर स्वानंदीकडे पाहून हसत असतो, तिची काळजी घेत असतो आणि तिच्या बाबतीत अगदी छान असा विचार करत असतो. तिला काय हवं नको या सगळ्या गोष्टी तो करत असतो. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे समर आणि स्वानंदी, समर स्वानंदीला समजवत आहे. स्वानंदी म्हणत असते खरंच मला माफ करा राजवाडे, मी काही चुकीचं वागले का. तेव्हा समर म्हणतो की नाही, तुम्ही काहीच चुकीचं वागलेलं नाहीये, चुकीचं तर मी वागलेलो आहे तुमच्याशी, म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बोलायला लागलेल्या आहेत, असं सांगितलं जातं. आणि मग मात्र इकडे स्वानंदी समरची माफी मागत असते, पण असं उलटच होतं. समर स्वानंदीची माफी मागतो आणि तिला सांगू लागतो की माझं चुकलेलं आहे, मी असं तुमच्याशी वागायला नको होतं आणि मी खरंच किमयाच्या बाबतीत विचार करायला हवा होता, असं म्हणत या सगळ्या गोष्टी आता घडत असतात. तेव्हा स्वानंदीच्या समोर अक्षरशः तो हात जोडून, गुडघ्यांवरती बसून हात जोडून माफी मागत असतो. कारण माझ्या लक्षात का नाही आलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगाव्या लागल्या, ह्या सगळ्याचा विचार सुरू झालेला असतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की ठीक आहे, पण तेवढ्यातच आता तिकडून मल्लिका आणि त्याचबरोबर किमया येते. त्यांना खूप राग येतो. तेव्हा ती म्हणते काय चाललंय सॅम तुझं, तू तिची का माफी मागतोय, तिने एवढा सगळा गोंधळ घातला, एवढं सगळं केलं आणि उलट तू तिचीच माफी मागत आहे. तेव्हा मात्र किमयाला तो म्हणतो की तू शांत राहा, तुला नाही माहिती काय झालेलं आहे ते. तेव्हा किमया म्हणते काय झालं म्हणजे, तिने सगळ्या लोकांच्या समोर माझं इन्सल्ट केलाय आणि तरीही तू तिची बाजू घेणार आहे, तिची बाजू घेऊन तू माझ्यासमोर तिची वकिली करणार आहे. समर म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, ती माझी बायको आहे,
चांगली मैत्रीण आहेत आणि त्यांचं काही चुकलेलं नाहीये, त्यामुळे मी त्यांची बाजू घेणार आहे. किमया म्हणते, बाद झालं सॅम, एवढं काय रे पॉझिटिव्ह व्हायची गरज होती तिने आणि एवढा सगळा गोंधळ घालायची? तिने माझी माफी मागितली पाहिजे. समर म्हणतो, बाद झालं किमया, आतापर्यंत खूप झालेलं आहे. इतके दिवस आपल्यामध्ये चांगली मैत्री होती म्हणून मी शांतपणे ऐकून घेत होतो, पण आता नाही. असं म्हणत समर तिला सांगतो की तुझी बॅग उचल आणि तू निघ आता. तेव्हा मात्र किमया ओरडत असते. ती म्हणत असते, बाद झालं, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. असा राग तिच्या मनात भरलेला असतो की तिला कळतही नसतं की ती काय वागते आणि काय बोलते. कारण तिला असं वाटत आहे की ती जे काय बोलत आहे अजूनही तिचा समीरवरती तेवढाच अधिकार आहे. तिचा सॅम आहे एवढाच तिचा गोंधळ चाललेला असतो. आता सॅमने तिला एका शब्दात सांगितलेलं आहे की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, यापुढे ऐकून घेतलं जाणार नाही. असं म्हणत समीरने आता तिला घरातून निघूनही जायला सांगितलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.